नमस्कार मंडळी, अन्नपूर्णा खाद्य पाककृती या चॅनेल मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण उपवासाचे राजगिरा पनीर पराठा ही रेसिपी पाहणार आहोत। त्यासाठी लागणारे साहित्य इकडे मी 1 कप राजगिरा पीठ घेतलेला आहे, पनीर, 1 चमचा जिरे, 2 ते 3 हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या, चवीनुसार मीठ। इकडे मी एक बाउल घेतला आहे, त्याच्यामध्ये आपण आता पनीर किसून घेऊ। पनीर किसून घ्यायचा असा। पनीर आपला किसून झालेला आहे। आपण आता ह्याच्यामध्ये राजगिरा पीठ घालून घेऊ। मग जिरं घालून घेऊ, मिरची, चवीनुसार मीठ। हे मिश्रण मिक्स करून घेऊ। मिश्रण मिक्स करून झालेलं आहे। आपण आता ह्याच्यामध्ये कोमट पाणी घालून घेऊ थोडं थोडं, आणि ह्या मिश्रणाचा आपल्याला डो तयार करायचा आहे। पिठाचा असा डो तयार करून घ्यायचा। पिठाच्या डोचे आपण बारीक गोळे करून घेतलेले आहेत। आपण आता ते गोळे लाटून घेऊ। आपण आता हे लाटून घेऊ। इकडे मी प्लास्टिक घेतलेलं आहे, लाटायला ते बरं पडतं। असं हे लाटून घ्यायचं। इकडे मी फ्राय पॅन घेतलेला आहे, त्याच्यामध्ये तेल गरम करत ठेवलेलं होतं। आपण आता ते पराठे शेकून घेऊ ह्याच्यामध्ये। असे हे दोन्ही साइडने शेकून घ्यायचे, गोल्डन ब्राउन होईपर्यंत शेकून घ्यायचे पराठे। दुसऱ्या बाजूने पण शेकून घ्यायचा। आपला उपवासाचा राजगिरा पनीर पराठा तयार झालेला आहे। हे तुम्ही दह्यासोबत पण खाऊ शकता, किंवा उपवासाची खोबऱ्याची चटणी असते त्याच्याबरोबर पण तुम्ही खाऊ शकता। माझी ही उपवासाचे राजगिरा पनीर पराठा ही रेसिपी आवडल्यास व नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला लाईक, शेअर अँड सबस्क्राइबर नक्की करा। धन्यवाद।